तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? तर मी तुमचा सुमित सुरेश दळवी पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, बऱ्याच दिवसांनंतर ब्लॉग चालू करतोय. फायनली मी फोन घेतलेला आहे, दाखवतो नंतर कोणता फोन आहे. फायनली फोन घेतला आणि आता आपल्याला जास्तीत जास्त ब्लॉग बनवायचे आहेत. तर मी आज ब्लॉग चालू करतोय आणि आजचा टॉपिक आहे आपल्या ब्लॉगचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती. तिथीनुसार आहे पण 17 मार्च 2025. तर मित्रांनो, आपण काम घेतलं आहे खतरनाक, बेस्ट काम आहे आणि सगळ्यात युनिक काम आहे आत्तापर्यंतचं असं बोलू शकतो. ट्रस आहे, लाईट्स आहे, साऊंड आहे आणि आपण घेतले सोबत LED वॉल. आणि ती LED वॉल पण एवढी खतरनाक डिझायनिंग करणार आहे, काय सांगू तुम्हाला. मजा येईल तुम्ही बघायला. नवी मुंबईमध्ये पुणे होणार आहे फर्स्ट टाईम. खतरनाक करणार आहे आपण आणि तुम्हाला दाखवतो आता कसं होणार आहे आणि काय होणार आहे ते. ब्लॉग नक्की पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. लवकरात लवकर आता माझे सबस्क्रायबर्स वाढवा. शेअर करा, कमेंट करून सांगा कसं वाटतंय. आणि आपण भेटू थोड्या वेळाने. जातो आता स्पॉटवरती निघतोय. आता 11 वाजलेत. मला आता कमीत कमी 2 वाजता घरी यायला रिटर्न. बघू आता काय होतं आहे. आपल्याला फटाफट ट्रस लावून द्यायची. आज फक्त ट्रसच लावणार आहे, बाकी लाईट्स आणि साऊंड उद्या लावू. एक एक काम निपटून घ्यायचं आहे. आणि कारण काय सगळं एकत्र होणार नाही. LED वॉल आहे, लाईट्स आहे, साऊंड आहे. म्हणून आज ट्रस लावून घेतोय. उद्या साऊंड, लाईट्स, LED वॉल लावू. तर मग बघू कसं सेटअप होतोय. आज ट्रस लावून घेऊया. बाकी आम्ही 2 ते 3 दिवस ब्लॉग करणार आहे कंटिन्यू, थोडं. तर नक्की पूर्ण बघा. चलो आपण कंटिन्यू करूया, थोड्या वेळाने भेटूया आपण. चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही 11:30 वाजता रात्री सेटअप लावायला चालू केलेलं आहे आपण. आजा वरती. जाऊ दे वरती. खाली
तर मित्रांनो 3 वाजलेत, बघू शकता तुम्ही. आता कसं दाखवू तुम्हाला, बघा 3:15 वाजलेत, 3 पण नाही. मित्रांनो 3 वाजलेत, 3:15 वाजलेत. आत्ता घरी आलो, 2 ग्लास खाल्ले आणि आता झोपणार आहे. ट्रस आपण रेडी केली आहे. एक 15% त्याचं काम बाकी आहे फक्त ट्रसचं. मधले 2 पिलर टाकायचे बाकी आहेत आणि मागचे 2 ते टाकले की ट्रस रेडी होणार आहे. उद्या ते होईल काम. आणि काहीतरी वेगळं, मी तिथे काहीच नाही बोललो, फक्त व्हिडिओ शूट केली. कारण आजूबाजूला सगळे होते, त्यांनी ऐकलं असतं आणि आम्हाला काय करायचं आहे हे त्यांना कळलं असतं, म्हणून मी तिथे काही जास्त बोललो नाही. म्हणून आता तुम्हाला येऊन सांगतोय. जरा काहीतरी वेगळं करायचं आहे, कन्सेप्ट डोक्यात वेगळं आहे. माऊली बर्वे आणि राहुल यादव हे दोघंजणं खूप मेहनत करतात त्या कामासाठी. महाराजांचं जयंती आहे त्याच्यामुळे एवढी काहीतरी वेगळंच त्यांना करायचं असतं दरवर्षी. आणि आपल्याला काम देतात ते लोक. हे आपलं दुसरं वर्ष आहे. आता गेल्या वर्षी पण चांगलं गेलं होतं, यावर्षी पण त्यापेक्षा डबल खतरनाक आहे. आणि प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं करायचं त्यांच्या डोक्यात आहे. त्याप्रमाणे होईल सगळं व्यवस्थित. आपण नारळ फोडून सुरुवात तर मस्त झालेली आहे, आपली व्यवस्थित केलेली आहे. आणि शेवट ही मस्त आणि चांगलाच होणार आहे. तुम्ही ब्लॉग नक्की पूर्ण बघा. बाकीचं काम उद्या कंटिन्यू करू आपण. लाईट साऊंड आणि LED बल्ब लावताना, LED स्क्रीन लावताना आपण ब्लॉग कंटिन्यू करू. त्याच्यानंतर 17 तारखेला, आज 15, उद्या 16 आणि 17 तारखेला कसा दिसणार आहे ते तुम्हाला समजेल. थोडासा वेट करत यासाठी, थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो. तर 100% तुम्ही ब्लॉग नक्की पूर्ण बघा आणि कसा वाटला ते कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी 10 वेळा सांगतो तुम्हाला आता, कारण मी हा ब्लॉग कमीत कमी 2 महिन्यानंतर टाकतोय आणि आता सारखं टाकत राहणार आहे. तर तुम्ही मला सपोर्ट करा. चला भेटूया आपण दुसऱ्या दिवशी, म्हणजे उद्याच, म्हणजे ब्लॉगमध्ये थोड्या वेळाने. तर ब्लॉग नक्की पूर्ण बघायचा. देख बराबर दिख रहा है, गोरा दिख रहा है, देख एकदम गोरा दिख बोल ना. अच्छा दिख रहा है, इधर से निकालना ऐसे इंसान जैसा. हाँ ऐसा बात कर. बरोबर आहे. हाँ तर मित्रांनो, जसं तुम्हाला मी काल सांगितलं होतं की आपण इथे कंटिन्यू करणार आहे ब्लॉग, तर आपण आता ब्लॉग कंटिन्यू करतोय. आणि आता वाजलेले आहेत कमीत कमी, किती वाजले रे भाई? 2:30, रात्रीचे 2:30 वाजले. तुम्ही बघू शकता काम चालू केलेलं आहे आपल्या पोरांनी. LED स्क्रीन लागायला चालू झालेली आहे. माझे शार्पी आणि लाईट्स पण लागलेले आहेत. खास दुबईवरून माणूस आलाय आणि खास दुबईवरून माणूस आलेला आहे बाय शार्पी लावायला. एक नंबर असा कार्यक्रम होणार आहे आपला. रात काळी होणार आहे, पण ह्याचा रिझल्ट जो मिळणार आहे ना, तर तुम्ही बघून खरंच एकदम खुश होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही ब्लॉग नक्की पूर्ण बघा. 10 वेळा सांगेन पूर्ण बघायला. एकदम तुम्हाला आवडणार आहे. आपलं काम बघा कसं आहे, फुल मजा येणार आहे. तुम्ही बघा. बघा मेहनत कशी करणार, कसं काय करतोय तुम्ही बघा. फुल मस्ती. अबे सेंटर बघा पहिलं. मला वाटतं लेफ्टला नाही गेली. गार्डन मधून दिसलं. ड्रोन लाव. थोडं इकडे घ्या. राजे स्वराज्य प्रतिष्ठान खतरनाक अशी शिवजयंती आपण करणार आहोत. वर्क इन प्रोसेस चालू आहे.
तुझ्या मी पकडते ही मेहनत केल्याशिवाय नाही नाही काय कामावरून तर वाचायचा विषय नाहीये. काम तर मी करतोच आहे आणि करीनच. तुम्ही मेहनत बघा, ह्याचा रिझल्ट बघा का चालू व्हायच्या पहिला मेहनत एवढी लागते खतरनाक बघा. उद्या ऊनच नाही येणार इथे. तर मित्रांनो आपण किती वाजताचं काम चालू केलेलं तरी 12 वाजलेले नाही. 12 वाजता तर मी शोवरती होतो. तरी 1 वाजता मला वाटतंय. हा 1 वाजता 1-1:30 वाजता काम चालू केलं होतं आणि आता 5 वाजले. तेव्हा तरी 75 ते संध्याकाळी 5 वाजता नाही भाई. किती वाजता? 12 वाजता आपल्याला रेडी पाहिजे ना. 12 वाजता 11:30 वाजता रेडी पाहिजे भाई. रेडी झालंय ते आपल्याला पाहिजे. आणि आता जवळपास 5:15 वाजलेत आणि आता आपलं 75% काम झालेलं आहे आणि आपलं 25% काम बाकी आहे आता फक्त. आणि त्यानंतर मग ट्रस वरती जाईल आणि मग LED वॉल वगैरे स्क्रीनचं आपण दाखवू तुम्हाला कसं काय ते. खूप सारी अशी मेहनत लागली तेव्हा जाऊन हे सक्सेस होणार आहे आपलं काम. आणि तुम्ही बघू शकता, तुम्हाला एवढं आवडेल. तुम्हाला आताच आवडत असेल बघून की कसं वाटतंय. तुम्हाला हे 50% आहे आणि अजून 50% 100% द्यायचे आपल्याला. 50% अजून बाकी आहे. तेव्हा आपण 100% कम्प्लीट होऊ आणि 200% तेव्हाच वाटेल जेव्हा ही स्क्रीन आणि सर्व चालू होईल. तेव्हा भाई एवढं खतरनाक होणार आहे. सगळ्यांचे डोळे फिरून भीर जाणार, एकदम भीर होणार आहे सगळे. हा ऑपरेटर सगळ्यांच्या डोळ्यावरती झोप आहे पण हा उत्साह पण आहे की भाई आपण काम केलं आणि आपण सक्सेसफुल होणार आहे. आता फक्त राहिले स्क्रीनची चेकिंग. थोडं स्क्रीनचं काम बाकी आहे आणि माझं साऊंडचं पण थोडंसं काम बाकी आहे. साऊंडचं टेन्शन नाही, लाईटचं टेन्शन असतं. साऊंडचं काय टेन्शन नसतं भाई. साऊंड पटकन चालू होतं आपला. लाईटमध्ये थोडंसं लय प्रॉब्लेम असतात पण ते पण झालेलं आहे जवळजवळ. फक्त ट्रसवरती घ्यायची, साऊंड लावून घ्यायची आणि LED वॉल चेकिंग करून घ्यायची म्हणजे आपलं काम जवळजवळ समाप्त होईल. आणि धन्यवाद. राडा करायला मोकळे चालू. मित्रांनो मेहनत बघा कशी आहे. त्यामुळे आमची बॉडी बनली आहे. खाते घरात नाही बघू शकता तुम्ही. पण असे फक्त काउंट चालत नाही तर आम्हाला पण लागतंय. बघा आम्ही राबतोय. हे दिसता ओढ वरती. घे पडापड घे वरती. इथं तिकडे होती, इथून एवढी नेली आम्ही वरती. दाखव वरती किती नेली भाई. अरे काय बोलतोय. जाऊ दे. फुल ट्रायचे मारते, फुल ट्रायचे. अरे काम असा एकमेव मुलगा आहे तो उभा राहून झोपू शकतो. बघा उभा झोपलाय. बघा उभा झोपलाय. सकाळी 7 वाजले तरी आमची बघा टोकाटोकी चालू आहे. बाकी ऑलमोस्ट काम डन झालेलं आहे. फुल पॉवर आहे भाई. पॉवर होणार आहे सगळं.
क्या राजा या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने देवस्थान झाल्यानंतर ऐकूया एक एक छत्रपती शिवाजी महाराजांचं शुभगीत आणि त्यानंतर करूया गोंधळाला सुरुवात म्हणून शहाजीचा बाळ काळाचा काळ शिवनेरीवरती जन्मला आणि शिवबाने बादल तोरण तोरण्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म तारीख होती 19 फेब्रुवारी सन 1630 तारीख होती 19 फेब्रुवारी सन 1630 वार मंगळवार मराठी महिन्यानुसार फाल्गुन वद्य तृतीया होळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एकदा गोष्ट नाही बरं का मरगायला कधी बसू नका थोडीशी ताकद ऊर्जा काहीतरी पाहिजे राजा आपला छत्रपती शिवाजी महाराज की अरे हा काय शिवभक्तांचा आवाज आहे का आवाज कसा पाहिजे बिंबिली देटा बसतं छत्रपती संभाजी महाराज की शिवबाने बांधले तोरण तोरण्याला शिवबाने बांधले तोरण तोरण्याला बांधले तोरण तोरण्याला शिवबाने बांधले तोरण तोरण्याला
हे फोटो निकाल गोल्या. संडे ये साहेब एवढं खतरनाक काम केलंय तर माझा फोटो नको एलईडी स्क्रीन वरती पाहिजे ना. त्याच्यामुळे आपण असे पद्धतशीर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं काम. तुम्हाला बोललो होतो मी रात्री की काहीतरी आपल्याला वेगळं करायचं, त्याच्यामुळे आपण हे असं खतरनाक असं केलेलं आहे. एकदम सक्सेसफुल काम झालेलं आहे. सगळे जरा खुश झालेत. राहुल दादा, माऊली दादा सगळे खुश झालेत. इथे जेवढे होते नाही खुश झालेत. एरियातली पब्लिक खुश झाले. भरपूर असे व्हिडिओ टाकलेत मी व्हॉट्सअप होते, त्याच्यामुळे मला भरपूर असे मेसेज आलेले आहेत. खतरनाक काम झालं आहे. मला पण एवढं प्राऊडफुल होतं की आपण काम घेतलं आणि ते सक्सेसफुल करून दाखवलं. हे काम सोपं नाही आहे. भरपूर त्याला कष्ट लागले, मेहनत लागले. आणि मित्रांनो ते फायनली सक्सेसफुल झालेलं आहे. थँक्स टू एलईडी वॉलवाला अण्णा आणि त्याची आपली 2 पोरं आहेत इथे, राजा आणि संत्या. त्याच्यामुळे पण आपल्याला ते काम कंप्लीट करता आलेलं आहे. हे आहेत 2 राजा आणि संत्या, संतोष भाऊ. त्याच्यामुळे हे आपलं काम सगळं सक्सेसफुल झालेलं आहे. आणि आपल्या मुलांची नावं तुम्हाला सांगतो थोड्या वेळाने. त्यांच्यामुळे पण त्यांचे ते नसेल तर मग काहीच होऊ शकत नाही. बघा आमची टीम काम करते, चालूच आहे. हा आहे नागराज, हा आहे ओम्या आणि आहे बनसोडे आणि गोल्या वगैरे कुठे गेले काम चालू आहे. बाकी तुम्हाला नंतर पुढं दाखवतो. मित्रांनो त्यांच्याशिवाय काहीच नाही आहे. आम्ही रात्री मला हे सर्व करण्यासाठी कमीत कमी 8 तास लागले मला. तर खूप मेहनत असते, पण काम सक्सेसफुल झालं म्हणून मजा आली. तर नक्की तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा आणि कसं वाटतंय सांगा. काम कसं वाटलं सांगा. ट्रस्ट, लाईट, साऊंड, एलईडीवर सगळं काम घेतलं होतं आणि सक्सेसफुल आपण करून दाखवलंच आहे आणि यावेळी पुढे दाखवणार. तर मला हेच मला हेच बोलायचं होतं रिक्षात आले की आपलं काम सगळं सक्सेसफुल झालेलं आहे आणि या पोराची मेहनतीशिवाय काहीच नाही. आता मला हे आता संपले 11:15 वाजले. जय शिवाजी. आणि आता 11:15 वाजता काम आता आम्ही चालू करणार काढायला. आता हे किती वाजतील हे सांगू शकत नाही. कमीत कमी मला वाटतं हे 4-5 वाजल्याचे होणार नाही. 4-5 वाजता होणार नाही. 5 वाजता घरी जाणार. आज पण सकाळी 8:30 वाजता घरी गेलोय. पोलिसांनी पण सहकार्य केलं आणि आता लाईट बंद नाही केली तर माझे पण वांदे होतील. सामान घेऊन जातील. लाईट बंद करून टाकतोय. पता लाईट बंद कर. अरे नाही पोलीस का प्रॉब्लेम आहे इसलिए बोल रहा. अशा प्रकारे पोलीस पण इथे येऊन थांबलेले होते. 10-15 वेळा मला सांगितलं पण आम्ही काय बंद नाही केली. बंद करणार आता 2 मिनिटात. तर आपण तुम्ही ब्लॉग नक्की पूर्ण बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. जय शिवराय. कंटिन्यू करणार आहे आपण. पूर्ण बघत राहा. राहुल दादा, माऊली दादा, मी आहे आणि राजा आणि संतोष असे आम्ही 5 जण आहे या व्हिडिओमध्ये, फोटोमध्ये. एलईडी वॉलवाले आहेत आणि मी. लय मजा आली भाई काम करायला. काय बोले की पब्लिक ओढू आता राजा गेले. तर अशा प्रकारे बघू शकता आमचे लाईट ऑपरेटर प्रतीक कळंबे. येतो पिक्चर बाकी.
तर मित्रांनो गोडाऊनमध्ये अनलोडिंग चालू आहे. सेटअप सर्व काढलेलं आहे. लावायला 6 तास लागतात, कमीत कमी 7 तास एवढा मोठं जर काम असेल तर. ट्रस आदल्या दिवशी लावली आम्ही म्हणून आम्हाला फायदा झाला, नाहीतर वाट लागली असते सगळी. एका दिवसात काम होणार नाही आहे. ट्रस, लाईट, साऊंड, LED वॉल, साऊंड पण भरपूर लावलेला मी. 12 टॉप लावलेले, 12 टॉप आणि 12 बेस लावलेले आणि शार्पी विरपी भरपूर लावलेल्या. फुल ट्रस भरून टाकली होती. काम एकदम कडक झालंय. पार्टीवाले खुश झाले. मेन म्हणजे विषय असा आहे, थोडा थोडा बोला, हळूहळू बोला. मेन म्हणजे विषय असा आहे की 2011ला जेव्हा आम्ही चालू केलं होतं साऊंड लाईटचा धंदा, बँडचा धंदा जेव्हा आम्ही आमचा चालू केला, तेव्हा मित्रांनो तेव्हापासून ही शिवजयंती आम्ही करतोय बघायला गेलात तर. पण त्यांनी ठरवलं की थोड्या वर्षानंतर, आम्ही 5-6 वर्ष ते काम केलं. तेव्हा 11 पासून काहीच माझ्याकडे नव्हतं सामान. 2 टॉवर होते फक्त, 2 बेस होते. आणि मग तिथपासून आम्ही हे काम चालू केलं आणि ते 5-6 वर्ष आम्ही केलं. त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं, त्या मुलांनी, राजे स्वराज्य पोरांनी ठरवलं की आपण रायगडला जायचं, वेगवेगळे किल्ले करायचे. त्याच्यामुळे हा गॅप पडला 7-8 वर्षाचा. त्याच्यानंतर हे तिथीनुसार चालू केली त्यांनी आणि हे दुसरं वर्ष आहे आमचं. आम्ही DLS इव्हेंटचं दुसरं वर्ष आहे. गेले 2 वर्ष झाली त्यांना एवढं कडक आपण काम देतोय, तर दरवर्षी 100% हे काम आपल्याला फिक्सच असणार आहे. पुढच्या वर्षी पण काहीतरी वेगळं घेऊन येऊया. आणि आता मी पण हा व्लॉग एंड करायला घेतो. व्लॉग नक्की पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. कसं वाटलं सांगा कमेंटमध्ये. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की. चला काळजी घ्या. ऐकलं तुम्ही काय बोलले? DLS इव्हेंट की जय. चला तर मित्रांनो आपण ब्लॉग एंड करूया. थोडंसं सामान राहिलंय ते आपण आता भरून भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग. टेक केअर. फ्लॅग लावून टाकू. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.